खूप 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 सुंदर अशा मूर्ती आहेत त्यांच्याकडे. इथे मुंबईच्या राजाची पण मूर्ती बनवली आहे ही. गाइस दिस इज यश फ्रॉम कुटुंब डायरी. तर आज आम्ही जात आहोत पुढे चाललोय परेलच्या वर्कशॉपला. तर गाइस आता ब्लॉग मध्ये आलाय माने. नमस्कार, वेलकम टू आवर ब्लॉग. आज आपण चाललोय परेलच्या वर्कशॉपला. तर आता बघू आपण. तर अजून एक मेंबर ऍड होणार आहे, तुम्हाला लवकरच कळेल ते मेंबर कोण आहे. तर गाइस आता भेटू. अजून एक माहीमला चढते, त्या तिकडनं मग पुढे जाऊ आम्ही एकत्र सगळे. तर गाइस आता निची आलेली आहे. खाली ट्रेन गेला बघा. निची ब्लॉग्स आले बोल. एवढ्या खाली ट्रेन गेला बघा. परत हाय कर. बस इथे परत हाय कर रुची. बस पागल किती खाली ट्रेन गेला माहितीये मी किती वेळ थांबले माहितीये पागल मी. किती वेळ थांबलेस तू? पण तुम्ही जेव्हा सांताक्रूज स्टेशनला बोला तिला. कोण बोलला? कशाला बोललास? मी नाही बोललो भाई. फोन कोणी उचलला तुझा? म्हणजे मी बोलेल का? भावावरती एवढा विश्वास नाही. पाच पांडव येऊ दे घरी गुकीला पांडवांनी चार आईचा देऊल बांधाचा भिंतीला लागून लालाच्या. तर आता लोअर परेलला आपण आलो, स्टेशनच्या पण बाहेर आलो. तिकडे खूप आवाज होता प्लॅटफॉर्मवर, म्हणून जास्त काय बोलायला नाही भेटलं. तर आता आपण बाहेर आलोय, बघूया आता कारखान्यात जाऊया. जास्त काय बघायला भेटतंय की नाही ते पण नाही माहीत, कारण आज तसं तर काय महागमन वगैरे नाही आहे. पण बघूया भेटतंय का आपल्याला दर्शन बाप्पांचं आतमध्ये जाऊन कारखान्याच्या. काय बोलते? गर्दी नसली पाहिजे तशी तर आज गर्दी नसेलच. कोणीतरी आगमन भेटलं पाहिजे. ते भेटलं तर चांगलं वाटेल जरा. गाईज आता आपण गणसंकुलला पोचू. आता बघू इथे बाप्पांना बघायला देत आहेत की नाही. काय बघायला भेटेल? काय माहिती खूप सारी माणसं मोठ्या मूर्त्या बघायला भेटतील का? काय वाटतंय? मला वाटत नाहीये भेटतील, कारण की असे त्यांचे हे काय कारखानेवाले लोक असे बसलेत सगळे. सो मला नाही वाटत की आज जाऊन देतील आपल्याला. सो बघूया भेटतात का बघायला. आता आपण आहे गणसंकुलमध्ये, आणि गणसंकुलमध्ये यांचा स्टॉल लागलाय प्रारंभ कला मंदिर. तर यांच्या पण मूर्त्या खूप सुंदर आहेत बघा. ते प्रत्येक प्रकारच्या तुम्हाला मूर्त्या भेटतील. आता हे बघा, जसे की लालबागच्या राजाची मूर्ती आहे, आणि कुठे गेला, हां इथे मुंबईच्या राजाची पण मूर्ती बनवली आहे ही. समवॉट किती फुटाची असेल ही? असेल 2 असेल, दोन तीन असेल. आणि मार्तंड मल्हारी आहे तिथे. परत भरपूर सुंदर सुंदर मूर्त्या बनवल्यात. ही बघा स्वामी समर्थांची. हे बघा नरसिंह देवाच्या पण कुशीत बसलेला बाळ आहे, म्हणजे बाल गणेश दाखवलं आहे. आणि ते जसे की स्टोन कार्विंग वगैरे अशी त्या डिझाईनमध्ये पण आहे इकडे मूर्ती. वरती बघा, वरती विष्णुदेवाची पण आहे. आता बघूया, अजून पण स्टॉल आहे तिथे, अजून एक्सप्लोअर करूया बाकीचे पण स्टॉल्स. आता आपण वेळे ब्रदर्सच्या स्टॉलवरती आहोत, आणि यांच्याकडे सर्व इको फ्रेंडली मूर्त्या आहेत. जसे की बघा, मी तुम्हाला दाखवू शकतो, खूप सुंदर सुंदर मूर्त्या आहेत. जर तुम्ही आता इको फ्रेंडली मूर्ती जर शोधत असाल तर तुम्ही नक्की इथे येऊन बघू शकता, कारण इकडे खूप व्हरायटीज आहेत तशा इको फ्रेंडलीमध्ये.
एकदा इथे पण येऊन व्हिजिट करा जर इको फ्रेंडलीच्या शोधात असाल तुम्ही तर. जे आपण घरी गणपतीच्या मूर्त्या बसवतो ना, परत जी पूजेला आपल्याला जी वेगळी मूर्ती लागते, बारकी अशी एक मूर्ती असते, तर तीही भरपूर क्यूट क्यूट आहे तिकडे बघा. जसे तुम्ही गण संकुल वर्कशॉपच्या आतमध्ये याल ना, तसं तुम्हाला म्हणजे असं बाहेर दिसतील बघा. हा गेट आहे, तर आपण गेटच्या आत आल्याला लगेच असे बाहेर डिस्प्ले केलेल्या आहेत मूर्त्या. तर अशा बारक्या बारक्या मूर्त्या पण आहेत इकडे, त्या पूजेसाठी असतात म्हणजे बहुतेक. तर एक मेंबर पुढे चालतो आता आपला, त्याला थोडी लागलाय घाई, तर आता मागून रोड रेस करायची आपल्याला मस्त त्यासाठी. चल लवकर जा 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 लवकर जा. हे पुढे चाले लवकर, अजून पटापट चाल, पटापट लवकर चल, मागे दे आम्ही. चाल पुढे लवकर. जा तिरकी नको बोलूस मला काय. जा. काय चाल लवकर पुढे, लवकर चाल. चाल लवकर, मगाशी तर पळत होती मोठी. चाल लवकर चाल. काही आता आपण आलो होतो कलागंधा, तर गणपतीचे पोशाख नाही घातल्यात म्हणून वाटतं व्हिडिओज अलाउड नाहीत या साईडला. तर इथे एक छोटासा स्टॉल होता आतमध्ये, तर इथे एक फार फार सुंदर अशी मूर्ती दिसलेली आहे, तुम्ही बघू शकता. ती बघा किती गोंडस ही मूर्ती दिसते, बघू शकता. नाही खूप 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 सुंदर मूर्ती आहेत. इथे अजून एक आहे जी अशी मूर्ती आहे, जी आहे ही वाली. खूप 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 सुंदर अशी मूर्ती आहे त्यांच्याकडे, म्हणजे हे असं मस्त आहे जेन्युइनली. इथे अजून एक सुंदर मूर्ती दिसलेली आहे मस्त. किती सुंदर सुंदर मूर्त्या आल्यात म्हणजे मार्केटमध्ये. तर काही इथे एक मस्त अजून एक मूर्ती जी आहे मल्हार. काय सुंदर मूर्ती आहे खरंच ना भाई, ही मूर्ती बघितली छान आहे, छान मूर्ती आहे. इथे जेजुरीची खंडोबा आहे तो, खंडोबा. तेच काय आहे? मग मी चुकीचं ऐकलं, मी चुकीचं ऐकलं. इथे एक दगडू शेट पण आहे बघा. हा दगडू शेट एक आहे. सुंदर एकदम अप्रतिम मूर्ती आहेत बघा इथे मध्ये. मला नाही बोलत, मला मारलंच. कोणी मारलं तुला? तिने मार. हो हो. काय मारलं? मी नाही मारलं. तुझ्याकडे प्रूफ आहे मी मारलंय सर. काय रेकॉर्डिंग आहे माझ्याकडे. काय ठीक आहे, याच्यात रेकॉर्डिंग आहे ब्लॉग मध्ये. चांगली गोष्ट. काय करूया आता, कुठे जायचं, इस्कॉन की घरी? इथे आपण करूया वोटिंग, मेजॉरिटी विन्स. मेजॉरिटी. तुला कुठे जायचं, इस्कॉनला की घरी? इस्कॉन एक. तुला इस्कॉन की घरी? इस्कॉन दोन. इस्कॉन की घरी? घरी. इस्कॉन. तर गाईज मेजॉरिटी विन झालेली इस्कॉन. आहे. तर मेजॉरिटीच्या हिशोबाने सगळ्यात जाणार इस्कॉनला. 4 वोट भेटले इस्कॉन साठी. 4 वोट इस्कॉनला तुझे. हरे राम हरे कृष्ण. चला. इथून राम कुठून कृष्ण जाते? हरी. हे वाशा बणा छोडे अरे, आओ इकडून सर्ग जाते. वाशा बणा वाशा बणा छोडे आओ सखिया. तुझं नमो, तुझं नमो, ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था. काल जायचा बड्डे करायची. मला बर्थडे काय करायचा भाई? बड्डे नाही करणार आम्ही. म्हणून
माझ्या बर्थडेला उपवास तुम्ही कशाला आहे भाई? केक कापू शकतात. एक काम करूया आपण याच्या नावाने आपण पार्टी करायला जाऊया. पण पैसे नाही देणार. मी काय बोलतोय, तुम्ही चिकट आहे. तुम्ही लोक केक कापा आणि गिफ्ट द्या मला. नो वाय नो? कॅन्सल एक बर्थडे. हा तू करणार तिथे मला बर्थडे? हा हा तुझा बर्थडे मी इतका वेळ का लागतो तुला नाही बोलायला? तुझा बर्थडे नाही करणार यश. यश मी तुझा बर्थडे नाही. यश मी तुझा तर काही शेवटी डॉक्टर सोबत आहे. मला बर्थडे करायला ठरलेला आहे. नाही करणार आहोत त्याचा बर्थडे. हा? असते बोला नाही करायचं. शांत. तर काही ज्याला माहिती असेल त्याला माहिती असेल ही जागा. नाही काय? नाही काय नाही आम्ही अशीच मजाक करतो. काय मजाक केला. मजाक केला. आम्ही तर मजाक केला. आम्ही तर मजाक केला ना. मजाक होता. काय पाहिजे? काय पी ना मग. पिऊ शकतेस चाय तू. तर काय आता आम्ही चाललोय कुठल्या स्टेशन? प्रभादेवीला चाललो. हा प्रभादेवी स्टेशन आहे. तिकडनं जाऊया. भूक लागलाय आता सध्या तरी. लागले की नाही भूक तुला? मला कॉल आला, मला डिलाइटला जावं लागेल. कुठे? डिलाइट ब्रो, माझी वन ऑफ माय ड्रीम कंपनी. बसते याच्यात या मला एक बस ना आता. गाणं. चल ये. बस अरे ना बोलतोय रिक्वेस्ट करतो. पकड दिला, पकड. भैया इसमें ग्राउंड लोग तो भडकला मला वाटतं. सर हे तो भडकला. काय आता आम्ही आलो इथे फटका लस्सी खायला. नाही फटका लस्सी नाहीये ती मग काय? झटका भेल आहे ती हा यार. फटका भेल खायला आलोय. अरे झटका भेल खायला आलो. आता आम्ही इथे फटका भेल खायला आलोय. झटका भेल. झटका हा भेल तेच यार, झटका भेल खायला आलोय. कुठे आहे झटका भेल? दादर ईस्टला. हा तर माहिती नाही. क्लासिक फटका मारून झटका बनवून भेल देतात वाटतं. व्हेरी चीप. चीप खाऊन बघ मग कसं लागतंय. हा मग बघू ना, खाऊन बघूया ना. आय भेल तुला फटका मारेल. एम अ प्रोफेशनल फूड ब्लॉगर, सो आय विल रिव्ह्यू द फूड ॲज पर माय चॉईसेस. ओके, ॲज पर माय टेस्ट, ॲज पर माय चॉईस. ओके, द फूड विल बी जज्ड अंडर एज. अंडर मी. अंडर एज. अंडर द फूड इज अंडर एज. व्हेरी. अरे आज चल ना 18 वय पूर्ण नाही अजून. चायनीज भेळचं. किती लांब आहे इथे? हा? आता ना तू किती मोज माहितीये? 40 मोज. मोज 40. एक, एक, दोन, दोन, तीन, तीन, चाळीस. 40 झाले. 50. 50. 60. एक मिनिट. 60. एक मिनिट तुझं नाही माझं नाही. एक मिनिट. एक मिनिट. काय विषय? फटका बेल खायला चाललो आता म्हणे. फटका भाई काय विषय रुची? फटका ना. हा वय. फटका बेल खायला चाललो ते सांगितलं आता. फटका वाटते भाई फटका. आता आम्ही कुठेतरी झालोय. तर फटका भेल आहे काही. मगापासून झाले 5-10 मिनिटं हा चालवतो एक फटका भेल साठी. गोरा दिसतोय. का भेल लगा गोरा दिसतोय सर. मी बाई गोराच आहे रे. तर फ्लॅश मारलाय म्हणून म्हटलं. तू पण गोरात दिसतेस फ्लॅश वाले. तर नाही तसा गोरा. कपडा रे. तर बाई 15-20 मिनिटं झाले. ही भेल काय यायचं नाव नाही घेते. आता पोटात असं भूक लागलाय आणि मागे बघा पोटात असं भूक लागते. तर भाई खूप प्रचंड भूक लागलाय. तरी पण भाई ही फटका झटका भेल कुठे आहे? अरे भाई इकडेच आहे बघ. टॉपचा विषय खाऊन बघ एकदा. तुमची केवढी छोटी वाटते. गाईज आता आम्ही भेल घेतलीये. ही भेल काय झटका भेल. फटका भेल. कोणती भेल सियश? फटका भेल खाते आता. मानेने खायला पण सुरुवात केली. ते माणसं थांबले त्याच्या पण तरी हे खान नाही. फटका भेल. फटका बेल. कोणती भेल माने? फटका बेल. तर भेटतो आता आम्ही खाऊन. तर काही आता आम्ही त्याच्या ती लोधी फटका भेल खाऊन निघालोय. झटका भेल झटका भेल रे बाबा. हा नाही खरं का झटका भेल खरं खूप मस्त होती. तर कधी यायचं असेल ना तर दादरला ईस्टला या. ईस्ट साईडला सरळ याल तुम्ही. ईस्टला या कोंबडी सरळ गलीच्या पुढे सरळ या. सरळ चालत राहा. सरळ या. सरळ चालत राहिले तुम्हाला राईट हँड साईडला दिसेल. हे असं काय ते दुकान असेल त्याच्या पुढेच आहे. हिंदमाता साईड. हा म्हणजे हिंदमाता साईडला पुढे एक नंबर एक्स्ट्रा आहे.
टॉपचा विषय बाई. वर्थ इट म्हणजे लिटरली बोलतात ना, वर्थ इट कशी आहे ती. खरं खरं कपडे मस्त होती. फटका वेग. का बेरी यश. तर गाईज आता वेळ झाली, आता आपण निघालो दादर वरून. खाल्लं पिल्लं खूप झालं, आता वेळ झाली आहे ब्लॉग समाप्त करायची. तर आजच्या दिवसात आम्हाला तरी खूप मजा आली. जर तुम्हालाही मजा आली असेल, आय होप तुम्हाला आली असेल मजा. आणि जर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. आणि नक्की सबस्क्राईब करा. आणि असंच तुम्हाला आमचा ब्लॉग बघायचा असेल तर नक्कीच बेल आयकॉनवर क्लिक करा. गाईज भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. तवसर